कालचे मालिकाचं प्रोमो बघून असं वाटलं की बस आता काव्य सगळं विसरणार आणि गुरुजीचं भाती खरं ठरणार, म्हणजे रम्याचं आणि पारचं लग्न होणार. पण असं काहीच झालं नाही आणि एवढं लक्ष मी या मालिकामध्ये घातलंय तेवढं जर का अभ्यासात घातलं असतं ना तर नक्कीच एखादी पोस्ट काढली असती. असो, त्या दिनात सकाळची सुरुवात ही उतू गेलेल्या दुधापासून आणि या फुटलेल्या कपापासून झाली होती. त्यानंतर ना माझा इशू शाळेतून आला आणि शाळेतून आली म्हणजे आमची घरी मस्ती चालू होणारच, यात काही प्रश्नच नाही. आणि आता या खेळाला काय नाव द्यायचं बरं हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि माझी झाडझूड चालू होती. आता आमच्या घराबाहेर ना लिंबाचे झाड आहे, जे खूप सारं झाड आहे, पण मग लिंबाचा ना खूप जास्तच पाला गळतो आणि ते ना आम्हाला दररोज झाडावंच लागतं. तर मग माझं तेच झाडझूड चालू होती. त्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे माझं झालं होतं आणि मी इथं बॅकपॅक करायला बसले होते. आता बॅकपॅक करून कुठं जाणार हे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. तर चला मग आता भेटूया परत उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.